बोल अनन्या, आज माझी कशी आठवण झाली? का येऊ शकत नाही? नाही होऊ शकते, पण एरवी तू कामात बिझी असतेस ना, वेळ नसतो तुला. तुझा हा भ्रम आज दूर करूया. भेटूया आज? काही विशेष? नाही, काही स्पेशल नाही आहे. असंच भेटायचं होतं, बोलायचं होतं. तू म्हणाली होतीस ना, कधी वाटलं तर मला फोन कर. मग समज हाच तो फोन आहे. पण तुला वेळ आहे ना? हो, मला वेळ नसायला काय झालं? कुठे भेटायचं? माझ्याच घरी भेटूया. बाबा नाही आहेत घरी, तळेगावला गेलेत. मी एकटीच आहे. मी सांगते तुला. म्हणजे भेटूया नक्की, फक्त कधी कुठे कसं ते मी तुला फोन करून कळवते. काय आहे ना, माझं टाइम टेबल माझ्या हातात नसतं. तुझे सर देवी यांच्या भोवती फिरत असतं, म्हणून म्हटलं कळवते मी तुला. ओके ओके, नो प्रॉब्लेम. पण पॉझिटिव्हली कॉल बॅक कर. मी वाट बघते. ओके. या, सी यू. बाय. अनन्या, बोल ना. काही नाही, बरं वाटलं तू फोन केलास म्हणून. बाय. बाय. लता, काय? ते देवीचे ड्रॉइंग सर आज घरी आले का मला फोन करायचा. आणि कोणालाही सांगायची गरज नाही. नाही ना, नाही. मी कशाला कोणाला काय सांगते? आणि मी कोणाला सांगितलं तरी कोणी ऐकतं काय? मग सांगितलेलं करशील ना? तेच कळण्यात जन्म गेलाय माझा. करेन फोन. थँक्स. मेन्शन नॉट. हॅलो. काय रे बिट्टू? अरे काय पत्ता काय तुझा? कुठे आहेस तू? कोण बोलतोय? शाबास. तुला या नावानं ओळखणारे किती लोक जगात शिल्लक आहेत रे? महेंद्र काका. सॉरी, क्षणभर तुमचा आवाजच ओळखला नाही मी. बोला. काय डिटेक्टिव्ह हा? अरे तुमच्यासारख्या माणसानं रिंगच्या आवाजावरून पलीकडनं कोण बोलतंय हे ओळखलं पाहिजे. आमचा शेरलॉक ओळखायचा. मान्य आहे, पण मी तुमच्या शेरलॉक इतका मोठा नाही ना. नाही रे बाबा, तू फार मोठा माणूस आहेस, म्हणून तर आमच्यासारख्या क्षुद्र लोकांची कामं तुला आठवत नाही. काय बोलताय काका? मग मागं तुला मुद्दाम घरी बोलून एक काम सांगितलं होतं. त्या दिवसापासून तू जो अंतर्धान पावलायस तो आज ऐकू येतोयस मला. म्हणून फोन सुद्धा वेगळ्या नंबरवरून केला तुला. म्हटलं माझा नंबर पाहून फोन कट केलास तर? बस का काका. माझ्या कामाचं काय झालं? सॉरी खरंच जमलं नाही, कारण की एका असाइनमेंटसाठी मी मुंबई बाहेर गेलो होतो काही दिवस. त्यामुळे काय झालं नालायक, हे बघ, तुला माझी शिव्याशाप खायचे नसतील तर आजच्या आज संध्याकाळी येऊन मला भेट. वेळ आहे ना? का चाललायस कुठल्या लफडेबाज बाईच्या मागावर? आहे वेळ. संध्याकाळी येतो घरी नक्की. घरी नाही, मी घरी नाहीये. घरी नाही आहात? मग कुठे आहात? मी हॉटेलमध्ये आहे. हॉटेल जू वेलिंग्टन. जू हॉटेलमध्ये राहताय तुम्ही? का? मी सध्या मिशनवर आहे आणि हे माझं हेडक्वार्टर आहे. सो सी यू एट 1900 hours. ओव्हर अँड आउट.
विक्रम, आपण आणखी काही काळ असेच थांबलो ना तर कावळे आपल्याला पुतळा समजून आपल्यावर त्यांचं पोट रिकामं करतील. तो जे काय ऐकवायला मला बोलवलंयस ते पटकन ऐकव. मग तुझा रस्ता वेगळा, माझा रस्ता वेगळा. मग मला तुला काहीतरी विचारायचं आहे. म्हणजे तू मला हे अनेक वेळा सांगितलंस, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष असं नाही, पण मुद्द्यावर आहे, मुद्द्यावर आहे. नागव्यासमोर उघड्यानं आपली लाज झाकायची नसते. तुला खरंच माहिती अविनाश इकडे आहे मुंबईत? वा देवा वा, आहेस तू, तू आहेस, तू आहेस. आणि मला माहिती होतं शेवटी सत्याचाच विजय होतो. देवा, या पापी जगामध्ये तू अजूनही आपला अंश टिकवून आहेस. आणि म्हणूनच माझ्यासारखी साधी सालस निरागस माणसं अजूनही तग धरून आहेत. गॉड, तुसी ग्रेट हो गॉड, गॉड ग्रेट हो तुसी. मग प्लीज. सॉरी विक्रम, सॉरी. मी जरा आनंदाच्या भरामध्ये जरा आपण काय बोलत होतो? अविनाश. हं? तर अविनाश ऑस्ट्रेलियाला वगैरे कुठेही गेलेला नाहीये, तो इथेच आहे. बघ, मी तुला विचारतो ह्याचा तू चुकीचा अर्थ लावू नकोस. नयनावर माझा संशय अजिबात नाहीये. घेऊ पण नकोस. दिवसा हॅलोजन घेऊन जरी निघालच ना तरी नयनासारखी स्ट्रेट फॉरवर्ड बायको तुला कुठेही मिळणार नाही. हा, मी तुला विचारतोय ह्याचं कारण ज्या कन्व्हिक्शन तू मला ही गोष्ट गेले काही दिवस सांगतोयस. एक अख्खी रात्र घालवली रे त्याच्या घरासमोर, पण तेही कट्ट्यावर बसून. हो ना, मी याचा काल खूप विचार केला आणि मग माझ्या लक्षात आलं की तू एवढं सांगतोयस म्हणजे ती गोष्ट इग्नोर करायला नको. विक्रम, तू हे बोललास ना, आता या क्षणाला जरी मला मरण आलं ना तर तेही अगदी आनंदानं स्वीकारायला तयार आहे मी. मला एक सांग, हा अविनाश हा कसा आहे? म्हणजे नयनानी मला उडत उडत सांगितलंय, पण तरी सांगतो. माझी आणि अविनाशची ओळख नयनामुळेच. नयनाला तो रेग्युलरली भेटायचा, पण माणूस एकदम आउटलाईनचा रे. दारू पण धिंगाणा घालायचा, मारामाऱ्या करायचा. अरे नयनाच्या मागे हात धुवून लागला होता तो. तिलाही तो आवडायचा. अरे कॉलेजच्या वयामध्ये पोरी आवडतच असतात रे. त्याचं जेव्हा खरं रूप नयनासमोर आलं ना तेव्हा बॅकआउट झाली ती. म्हणून तर तिच्या घरासमोर त्यानं. पण हे झालं त्यावेळेचं, पण आता खूप वर्ष लोटली आहेत ना. अरे विक्रम, तू कॉलेजमध्ये सभ्य होतास ना. तू बदललास का? नाही बदललास. मग तो कसा बदलेल? तर बघ विक्रम, मी तुला जे काही सांगतोय ना त्यामागे तुझ्यात आणि नयनामध्ये कधी भांडण व्हावं हा कधीच हेतू नव्हता. ऑल सेड अँड डन. विक्रम, नयना मला माझ्या बहिणीसारखी आहे. हा मान्य आहे, त्या 2 कोटी रुपयाच्या प्रकरणामध्ये मी जरा हिंदी सिनेमातल्या विलन सारखा वागलो, पण चुकतो तोच माणूस असतो ना रे. नयनाची काळजी वाटते मला. ती तुझी कधीच फसवणूक करणार नाही, पण त्या अविनाशवर विश्वास नाहीये माझा. लांडगा रे तो, लांडगा. आणि लांडग्यानं कितीही मेंढीचं कातड पांघरलं तरी त्याचे दात लपून नाही राहत. नैना, तुझं काय मत आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल?
अनन्या, हं. आज मी लॉटरीचं तिकीट काढलं असतं तरी मला बहुतेक लॉटरी लागली असती. का? अनन्यांनी आपणहून फोन करून मला भेटायला बोलवलं. डोंट बी सो मीन आहे ना. मलाही भेटावंसं वाटतं तुला. इनफॅक्ट तूच माझ्या आयुष्यातली एक अशी व्यक्ती आहेस जिच्याशी मी खूप काही बोलू शकते. बोलण्यासारखं खूप असतं नाही ना, पण कामाच्या गडबडीमुळे सगळं राहून जातं. बोलायचं राहून जातं आणि मग ते साचत राहतं आणि त्रास देतं. काय झालंय अनन्या? नाही, काहीच नाही. अभय कसा आहे? कधी येतोय परत? हाच प्रश्न मलाही पडलाय. तो कधी येणार परत? म्हणजे म्हणजे काही नाही. नाही ना, आपण कुठल्या तरी दुसऱ्या विषयावर बोलूया प्लीज. अनन्या, काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं बोलायचंय म्हणून बोलावून घेतलंस ना मला. असं का होतं नाही ना? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यापासून लांब का निघून जाते? इतकी लांब की ती अनोळखी वाटू लागते. का होतं असं नाही ना? काय तुला खायला मागू का रे कपिल? तुम्ही फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. तुम्ही मुंबईतल्या मुंबईत हॉटेलमध्ये का राहताय? का? मुंबईत राहणाऱ्या माणसाने मुंबईतल्या हॉटेलमध्ये राहायचं नाही असा नियम आहे का? काका, कपिल, युअर मेमरी शॉर्ट. मी तुला सांगितलं होतं मी मिशनवर आहे. कसलं मिशन? माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या फाटलेल्या संसाराला टाके घालण्याचं मिशन. यु नो कपिल, व्हॅली इज नो लॉंगर ग्रीन नाव. अभय आणि अनन्यातले संबंध इतके ताणले गेलेत की मी जर हयात नसतो ना तर कदाचित ते एकत्र नसते. तर आजपर्यंत त्याचा सगळा दोष मी माझ्या मुलाला देत होतो. त्याच्या नोकरीमुळे सतत लांब राहणं, त्याचा विक्षिप्त स्वभाव आणि सतत अनन्यावर संशय घेणं. अनन्याच्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तरी त्यांच्या संसाराचं हेच झालं असतं जे आज झालंय. पण गेल्या काही दिवसात अशा गोष्टी घडतायत की मला असं वाटायला लागलं याला दुसरी एक बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे? मनुष्य संशय घेतो. का घेतो? कम ऑन, आन्सर मी. कारण त्याचा स्वभाव तसा असतो, संशयी. पण अभयबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं तो संशयी असण्यापेक्षा पॉझिटिव्ह आहे. बरेच पुरुष असतात. म्हणजे माझंही लग्न झालं असतं तर कदाचित मीही तसा असतो. अच्छा, म्हणून तू लग्न केलं नाहीस का? कदाचित. नाही, तू म्हणतोस ते बरोबर असू शकेल. पण आमच्या हिंदी फिल्मी गाण्यांमध्ये एक वारंवार ओळ येते की जहां आग लगती है वहीं धुआं निकलता है. आणि अभयच्या आणि अनन्याच्या संसाराचा पार धुवा होण्याच्या आधी ही आग नेमकी कुठं लागली आहे हे शोधणं फार गरजेचं आहे. नैना, तुझं काय मत आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल? गुंतता हृदय ही
माझी एक मैत्रीण आहे, लव्ह मॅरेज झालंय तिचं. त्या दोघांना पाहिलं तर असं वाटतं की काय आयडियल कपल आहे. परवा मी तिच्या नवऱ्याशी फोनवर बोलले, पण त्याच्याशी बोलल्यावरती असं वाटलं की ऑल इज नॉट वेल बिटवीन देम. तो बोलत होता की त्याला घरात कोणाशीही बोलायची इच्छा होत नाहीये. शांत समुद्रावर एकटाच जाऊन बसावंसं वाटतंय. होतं असं कधी कधी. आयुष्यात अशी एखादी फेज येतेच की जेव्हा असं वाटतं सगळं जग आपल्या विरुद्ध आहे. सगळं जग एकीकडे आणि आपला लाईफ पार्टनर एकीकडे. एम आय राईट? तेही खरंच. पण म्हणजे काय काय म्हणणं आहे तुझ्या त्या मैत्रिणीचं आणि तिच्या पार्टनरचं? आय डोंट नो. इधर ते आपलं आयुष्य असंच खेचत राहतील और हिम्मत असेल तर डिवोर्स घेतील, किंवा मग किंवा मग काय? किंवा मग आपापलं सुख बाहेर शोधते. वेल नैना, तुझं काय मत आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल? दुसऱ्यांच्या रिलेशनशिप बद्दल आपण काय बोलणार, नाही का? मी दुसऱ्यांबद्दल नाही विचारत आहे. मग काय म्हणायचं तुला? माझ्या आयुष्यात कधी अशी सिच्युएशन आली तर? जगात व्हायला काहीही होऊ शकतं, पण आपणही फक्त चर्चा करतोय. हे सगळं हायपोथेटिकल आहे, सिरियस काही नाहीये. पण तुझ्या बोलण्यावरनं असं वाटत नाहीये. म्हणजे तुझ्या बोलण्यावरनं असं वाटतंय अनन्या की तू खूप सिरियस आहेस. एनिवे, मला ही सगळी नाती नदीच्या दोन काठांसारखी वाटतात. नदीच्या या काठावरच्या माणसांना नाही का त्या काठाचं नेहमीच आकर्षण वाटतं. तो काठ त्यांना नेहमीच रम्य सुंदर वाटतो. पण ते हे विसरतात की या काठाच्या आणि त्या काठाच्या मध्ये भरधाव नदीचा प्रवाह असतो. काही लोक लांबूनच तो काठ पाहतात, पाय मागे घेतात. काही लोकांना मात्र ते जमत नाही. ते त्या प्रवाहात भिरकावले जातात आणि मग खूप थपडा खाल्ल्यानंतर बहुतेक वेळेला आपल्याच काठाकडे परत येतात. पण ठरवलं तर ते पलीकडच्या काठावरही पोचू शकतात ना? ऑफकोर्स शकतात ना. पण तिथे पोचल्यावर बहुतेक वेळा त्यांच्या हेच लक्षात येतं की हाही काठ पहिल्या काठापेक्षा काही फार वेगळा नाही. इंटरेस्टिंग. वेल, तू कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेस नैना? पलीकडचा काठ नुसता बघून परत फिरतात त्यांच्यात, का नदीच्या प्रवाहात उडी मारण्याची हिंमत दाखवतात त्यांच्यात? मला निघायला हवा आता अनन्या. देवी घरी वाट पाहत असेल, उशीर झाला.